राकेश सोबत कसं ट्युनिंग रंगलं नंतर काय? मला इंडिव्हिज्युअली पर्सनली जेव्हा तू गेमच्या व्यतिरिक्त बोलायचा तेव्हा तो खूप काइंडली बोलायचा आणि व्यक्त व्हायचा आणि प्रेस करायचा. पण तो जेव्हा गेममध्ये काही टास्कमध्ये नॉमिनेशन करायचं आहे किंवा काही बोलायचं तर मलाच टार्गेट करायचा. तू इंडिव्हिज्युअल खेळत नाही. अरे तर तुम्ही कुठे इंडिव्हिज्युअल खेळताय? तुम्ही स्वतः ग्रुप बनवून बसलाय आणि ते पण त्या लोकांचा ग्रुप आहे जे एकटे एकटे राहिले होते, ज्यांना कोणी घेतलंच नाही ग्रुपमध्ये. तू इकडे सत्संग करायला आली आहे का? अरे कोणी कोणाला थांबवते ते सत्संग आहे आणि तू जेव्हा हे करतोय तेव्हा ते सत्संग नाही आहे. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. तिचा आवाज तर गोड आहेच. आता जाणून घेऊया तिचा बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास कसा होता. प्राजक्ता शुक्रे आज आपल्या सोबत आहे नवशक्तीमध्ये. प्राजक्ता, खूप स्वागत आहे तुझं. थँक्यू सो मच निलिका. आणि तुझा आवाज आम्हाला ऐकायला आवडतोच आणि बिग बॉस मराठीच्या घरात एक खूप छान आवाज जो ऐकायला मिळायचा तो तुझा होता. त्यामुळे आय एम शुअर तुझाही प्रवास तेवढाच इंटरेस्टिंग असेल. तू काय विचार करून गेली होतीस आणि तुला काय मिळालं, काय वाटतं? नक्कीच इंटरेस्टिंग होता आणि खूप खूप शिकले मी या घरात राहून. प्रेशरला हँडल करणं किंवा ते एक पूर्ण जो फॉर्मॅट आहे ना तो इझी नाही आहे टू डील विथ. स्पेशली अशा म्हणजे मला शोज करण्याची सवय आहे किंवा एवढ्या ऑडियन्सबरोबर इंटरॅक्ट करण्याची सवय आहे किंवा माझी स्टुडिओ लाईफ इतकी क्रिएटिव्हली स्टिम्युलेटिंग ती लाईफ आहे. ते सगळं सोडून एका बंद घरात जिकडे काहीच नॅचरल नाही आहे, तुम्हाला सनलाईटसुद्धा येत नाही आहे, लोकही रिअल नाही आहेत, ते सगळं हँडल करणं खरंच कठीण होतं. आणि जे मी एक्सपेक्ट करून गेले होते की मला एक स्ट्रॉंग व्यक्ती म्हणून बाहेर यायचं आहे ते नक्कीच झालं आहे. खूप माझ्या वैयक्तिक जे चेकलिस्ट होती की पेशन्स, एन्ड्युरन्स, कितीही प्रेशरमध्ये घालून पाडून न बोलणं किंवा आपलं रिअल साईड दाखवणं, हे सगळी चेकलिस्ट मी पूर्ण केली आहे. म्हणून मला तर खूप आनंद आहे. आणि अर्थात काही मित्रही झालेत छान. तर कोणाशी मैत्री जास्त रंगली? तुला काय वाटतं की यानंतरही ती मैत्री कायम असेल असं कोण आहे? आता ते किती राहील काय नाही ते तर वेळच सांगेल, ते मला माहीत नाही. पण त्या घरात राहताना डेफिनेटली तो जो आमचा ग्रुप बनला होता बाल्कनी ग्रुप, त्या ग्रुपमुळे मला खूप एक किऑसमध्ये एक छान मोमेंट्स, लाईट मोमेंट्स त्या ग्रुपमुळे मिळाले. खूप हसी मजाक आणि ट्रस्ट करू शकणं ना, त्या घरात कोणी असे लोक मिळणं ज्यांच्यासमोर तुम्ही बनून राहू शकता, बोलू शकता, ते खूप गरजेचं असतं. आणि ते खरंच या गोष्टीचा मला आनंद आहे की ॲटलीस्ट सेम वाईबची काही लोकं मला तिकडे मिळाली, ज्यांच्याबरोबर मला संवाद साधता आला किंवा एक लाईट मोमेंट ज्यांच्यामुळे क्रिएट झाले. करण सोनावणेसोबत एक छान मैत्री रंगली होती. तो गेला तेव्हा तू खूप रडली पण होतीस. आता त्यानंतर तुमची भेट झाली का? काही बोलणं झालं का? नाही, भेट तर नाही झाली आणि बोलणं झालं, माझं आयुषशी पण बोलणं झालं, सचिन दादाशी झालं, करणशी पण झालं. त्यावेळी असं झालं ना की तिघेही माझ्या ग्रुपची लोकं, सचिन दादा, आयुष, करण, तिघेही बाहेर जात होते. कोण दोन एलिमिनेट होणारे, कोण येणारे काहीच माहीत नव्हतं. आणि ते पहिल्यांदा आमच्या ग्रुपमधनं कोणी गेलं, त्यामुळे ते जास्त शॉकिंग होतं. आणि कसं म्हणजे काय होऊन जातं तेच मी जर सांगत होते ना की तिकडे खूप गरजेचे असतात त्याही अशी लोकं ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. त्यातनं 2 लोकं माझी गेली, तर ते डबल धमाका, डबल एलिमिनेशन ते मला खूप मनाला लागलं. आणि स्पेशली मी, करण आणि आयुष, आम्ही तिघं जास्त जवळ बसायचो, खूप गप्पा मारायचो, खूप मस्ती करायचो आणि एवढी आम्ही गेम्स खेळायचो एकमेकांशी की ते सचिनदादा आणि सागरदादांना वैताग आला होता आम्हा तिघांना. ते असं चूप बसा, आता आम्ही तुम्हाला नाहीतर जाळून टाकू, मारून टाकू, असं ते सागरदादाचं यायचं वगैरे. किंवा खूप फिल्मी आम्ही क्वेश्चन्स करायचो तर सागरदादा वैतागायचं, सचिनदादा वेगळा. तर त्या दोघांना एकत्र जाणं ना माझ्यासाठी खूप वाईट होती फिलिंग ती. ओके. आणि राकेश सोबत कसं ट्युनिंग रंगलं नंतर काय? मला इंडिव्हिज्युअली पर्सनली जेव्हा तू गेमच्या व्यतिरिक्त बोलायचा तेव्हा तो खूप काइंडली बोलायचा आणि व्यक्त व्हायचा आणि प्रेस करायचा. पण तो जेव्हा गेममध्ये काही टास्कमध्ये नॉमिनेशन करायचं आहे किंवा काही बोलायचं तर मलाच टार्गेट करायचा. तर मला काही कळलंच नाही त्याचं, मला नेहमी त्याचं कन्फ्युजिंग राहिलं आहे. आणि मी त्याला म्हटलंही आहे की तू खूप कॉन्ट्रॅडिक्ट करतो, जे बोलतो वर्सेस जे ॲक्शन घेतो. तर ते मला कळलंच नाही कधी की तो खरा काय आहे. आणि तोही असा व्यक्त झाला माझ्याशी की मी ना गेमसाठी मला करावं लागतं आहे.
मला गेमसाठी असं बनावं लागतंय. तर मला तेही कळायचं नाही की पण आपण इकडे आपण काय आहोत ते दाखवायला आलो आहोत ना. तर तुला समजा वाटतं की मी इंटेलिजंट आहे, तुला वाटतं की मी छान व्यक्ती आहे, तर तू तुझ्या त्या गोष्टींवर स्टँड राहा ना. मग तू ग्रुप डायनॅमिक्ससाठी का मला टार्गेट, मला नाही कधी ते कळलं ना, जमलं. आणि त्यामुळे मग ते होता 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 दर गोष्टीमध्ये तो जेव्हा टार्गेट करायला लागला ना, तेव्हा मला कळलं की नाही, हा कॉन्ट्राडिक्टिंग पर्सन आहे माझ्यासाठी तरी. तर म्हणून मग त्यांच्याबरोबर जुळणं किंवा त्या ग्रुपमध्ये जाणं माझ्या कधीच डोक्यात आलं नाही. आणि तू म्हणजे टॉप 3 पर्यंत जाशील असं अनेकांना वाटत होतं, तुझ्या फॅन्सनाही वाटत होतं, तुलाही वाटत असेल. पण तो जो प्रवास थोडा अलीकडे संपला, तर काय वाटतं, असं का झालं असेल, काय माहिती काय झालं असेल हे, आणि काय कोणत्या डिसिजनमुळे मी निघाले मला माहीत नाही. मला या गोष्टीची खात्री वाटते, मनापासून विश्वास वाटतो की प्रेक्षकांनी तू बाहेर आलीस असं तुला वाटतं, किंवा कोणी तुला जास्त टार्गेट केलं असं काहीतरी खंत टार्गेट तर पूर्ण टाटा ग्रुपने मला सारखंच केलंय, सारखंच ते मला नॉमिनेट करायचे. आणि त्यांचे मला रिझन्स पण हसायला लागले होते की तू इंडिव्हिज्युअल खेळत नाही. अरे तर तुम्ही कुठे इंडिव्हिज्युअल खेळताय, तुम्ही स्वतः ग्रुप बनवून बसलाय. आणि ते पण त्या लोकांचा ग्रुप आहे जे एकटे एकटे राहिले होते, ज्यांना कोणी घेतलंच नाही ग्रुपमध्ये. तुम्ही का ग्रुप बनवला, मग तुम्ही खेळा इंडिव्हिज्युअल. मी तर त्यांना तेच सांगायची की मला बोट करण्याच्या आधी स्वतः बघा ना, तुम्हाला स्वतःला गरज पडली जेवढं इंडिव्हिज्युअल म्हणताय. तर ते खूप कॉन्ट्राडिक्टिंग, ते सगळीच लोकं खूप कॉन्ट्राडिक्टिंग गोष्टी करायच्या. किंवा राकेशचं मला म्हणणं जेव्हा मी लोकांना शांत करते की अरे नका ओरडू, 1 मिनटं, तू इकडे सत्संग करायला आली आहे का. अरे कोणी कोणाला थांबवते ते सत्संग आहे, आणि तू जेव्हा हे करतोय तेव्हा ते सत्संग नाही आहे. तर ते डबल स्टँडर्ड्स. किंवा काय म्हणतात, मला आधी तो खूप असं म्हणायचा की मला आवडत नाही की लोक हे करतात, काय म्हणतात, टास्कला रद्द करतात, आणि स्वतः तेच केलं एक वेगळं दिसण्यासाठी. तर ते सगळी गोष्ट मला पटत नव्हत्या. पण मे बी गेमसाठी ते इम्पॉर्टंट आहे. बिग बॉसचे घर म्हणजे फक्त भांडणं किंवा जोरदार ओरडणं, याला तू कुठेतरी तोडायला बघत होतीस. एक्झॅक्टली. तर तुला त्याबद्दल काय सांगायचं. कारण मी नेहमी हेच म्हणत आले की हे कोणी डिसाईड केलं आहे की ओरडलं तरच तुम्ही स्ट्रॉंग आहात. माझ्यासाठी स्ट्रेंथ ती आहे की तुम्ही क्यॉसमध्ये पण आपली पातळी नाही सोडत आहेत. त्या ओरडाआडीमध्ये पण तुम्ही एक समजूतदारसारखं कॉन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करतायत, ती स्ट्रेंथ आहे ना. आणि तू तसा प्रयत्नही करत होती. नक्कीच, नेहमीच. आणि असं बोलणं की तू तोंडावर बोलत नाही, कारण मी त्या 4 लोकांमध्ये येऊन 5वं ओरडा ॲड नाही करत आहे. मी एक शांत रूपात किंवा क्लॅरिटीनी बोलण्याचा प्रयत्न करते की आपण बोलू, हां काय झालं, इकडे तू चुकली आहे किंवा इकडे तू चुकला आहे, हे पण तोंडावर बोलणंच आहे ना. तर ते समजून घेतलं नाही त्या लोकांनी, किंवा त्या गोष्टीला त्यांनी खूप कन्व्हिनियंटली माझ्या अगेन्स्ट यूज केलं. आणि आय थिंक बिग बॉसमध्ये हे सगळ्यांना करावं लागतं. खूप छोट्या छोट्या गोष्टी ते असं मॅग्निफाईड करून दाखवतात किंवा बोलतात, आणि कंटाळा येतो त्या गोष्टींचा. पण त्यामुळे तू मागे पडलीस असं वाटतं कधी. मला नाही माहीत खरंच की काय कशामुळे मागे पडली किंवा ते काय कॅल्क्युलेशन होतं, आणि त्यात वोटिंग किती आहे आणि चॅनलचं किती इन्व्हॉल्वमेंट आहे मला काहीही माहीत नाही आहे. आणि मला त्यात पडायचंही नाही आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला हे नक्कीच हवं होतं की माझ्या जर्नीला कोणीही लक्षात ठेवून त्यांना ती माझी जेन्युनिटी पोचली पाहिजे. मी जशी आहे मी त्या घरात तशीच राहीन, आणि ते मी नक्कीच जपलं आहे, आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. आणि अर्थात तुला भेटले तर तुझं गाणं ऐकलं नाही असं होणारच नाही, पण आजचं गाणं काहीतरी स्पेशल असेल. मला असं वाटतं की कुठलं तरी त्या जर्नीच्या रिलेटेड काही गाणं आहे का तुझ्याकडे. नक्कीच. 3-4 गाणी मी आधी गायले, आता मी काहीतरी नवीन गाते तुझ्यासाठी. रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है. हां हां हां, क्या बात आहे प्राजक्ता, खरंच छान वाटलं. पण मला जाता जाता हाही प्रश्न विचारायचा की आता तर रियालिटी शो मध्ये तू आता शिरलेली आहेस, म्हणजे अर्थात आधीही होतीस, आधी सिंगिंग रियालिटी शो होते, मग आता बिग बॉस. तर आता याही पुढे काही हे शोज करायचा विचार आहे किंवा कुठला स्पेसिफिक शो करायचा इरादा आहे काय. नक्कीच, म्हणजे मला आवडेल करायला. आणि हिंदी सुद्धा. हो, नक्कीच आवडेल.
छान काही शो असेल, इंटरेस्टिंग शो असेल आणि काही नवीन असेल करायला त्याच्यात, तर मी नक्कीच मला आवडेल. मला मास्टर शेफ बघायला खूप आवडतं. मला कुकिंग बिलकुल येत नाही, पण जसं मला बिग बॉसमध्ये मला नेहमीच वाटायचं, कोणीही आधी मला विचारलं बिग बॉसमध्ये जाण्याच्या आधी की तुम्ही कधी जाल का, तर माझं नेहमी उत्तर असायचं नाही, अगदीच नाही, असं माझं उत्तर असायचं. आणि नेवर से नो माझ्यासाठी इतकं करेक्ट प्रूव्ह झालं आहे म्हणून मला कुकिंग पण नाही येत. तर मे बी त्या शोमध्ये जाऊन मला कुकिंग येईल असं बघू, म्हणजे कसं तू विचारलं तर डोक्यात आलं. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे तसंही काही इरादा आहे पुढे हां, करायचा. वाय नॉट. आणि मग आता लगेच एखादं गाणं येणार आहे का नवीन बाहेर पडल्यावर? अभिजित पण वाट बघतोय. हो हो, अगदी अगदी. मी मराठी गाण्यांवर स्पेशली फोकस करून जास्त टाकणार आहे, कारण मराठी ऑडियन्स माझ्याशी जोडली आहे. तर माझ्या प्रोडक्शन हाऊस जे माझं आहे नम्य हो स्टुडिओज, त्याच्या थ्रू मी काही काही गाणी नक्कीच लवकरात लवकर रिलीज करणार. वा. आणि नंतर यापुढे लगेच काही करायचा इच्छा आहे का? थोडा ब्रेक घेणार आहेस, कुठे फिरायला जाणार आहेस, काय करणार आहेस? कुठेही फिरायला जायचं नाही आहे. कामं नक्कीच चालू झाली ऑलरेडी, ते कारण 2 महिन्याचा एक लॅग होता स्टुडिओ वर्कसाठी बॅक स्पेशली, टू वर्क असते लगेच. ते आहेच. पण मला आता फोन नकोय, मला कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही जास्त. मला असं शांत राहायचं थोडा. एक लोक म्हणतात की फोन मिस करतो, पण तुला आता फोन नकोय. मला सवय झाली आता 2 महिन्यात. कारण की ना ते खूप छान सवय सुटली. एवढी सवय लागली होती मला फोनची जाण्याच्या आधी, आणि मग रिअलाईज झालं आम्हाला की यार राहू शकतो फोनशिवाय, आणि शांतता आहे. पण तिकडचं वेगळी शांतता भंग करण्याच्या गोष्टी आहे म्हणून मला थोडं शांत राहायचं. आणि काय होऊन जातं की तुम्ही बाहेर पडला ना की सगळ्यांची क्युरिओसिटी असते जाणून घेण्याची, कसं होतं, हे काय होतं, ते काय होतं. मग सगळ्यांशी बोलून बोलून ना असं वाटतं थांबा रे जरा, मला श्वास घेऊ द्या, ते असं होतंय. म्हणून एक दिवस मी फक्त शांत राहायला मला हवंय, बाकी काही नाही. म्हणजे एक दिवस नो फोन असं तू कर. हो, आणि नो कॉन्व्हर्सेशन. ओके. आणि आता मला हे सांग की आता हे सगळं तू खूप छान सांगितलं, पण जेव्हा अशी खूप भांडणं व्हायची तेव्हा तू स्वतःला कंट्रोल करायची, याच्या मागे काय म्हणजे प्राजक्ता काय करते? घरी मेडिटेट करते, कुठे हिमालयात जात असते, काय करते? काय सिक्रेट काय आहे इथे आज सांगून टाक. मी नेहमी स्वतःला असं सांगायची, आणि मी तिकडेही बोलले आहे की तुम्ही तेच द्या जे तुम्हाला स्वतःसाठी प्रॉब्लेम नाही आहे घेण्यात. तर मला नेहमीच आवडेल की मला अशी लोकं व्यवस्थित बोलावी, रिस्पेक्टफुली बोलावी, आणि एक हेल्दी बाउंड्रीज ठेवून बोलावी. आता ते त्यांनी नाही केलं, ती त्यांचं व्यक्तिमत्व आहे, पण मी असंच बोलणार हे मी नेहमीच ठरवलं होतं. आणि मला असं वाटतं की म्युझिक तुम्हाला हील करतं, म्युझिक तुम्हाला एक शांतता डोक्यात देतं. त्याशिवाय तुम्ही एक्सप्रेस होऊ शकत नाही म्युझिकमध्ये, त्या फिलिंग्स तुम्ही फील करू शकत नाही जोपर्यंत आत तुम्ही ते शांतता किंवा एम्पथी नाही आणत. आणि एम्पथी मला वाटतं की एक ह्युमन कनेक्शनमध्ये किंवा आपल्या ह्युमन रेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे एक एम्पथी ठेवणं, स्वतःला त्यांच्या शूजमध्ये टाकणं. तर नेहमी माझा तोच प्रयत्न राहिला आहे.